गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा ज्या ठिकाणी हा संवाद चाललेला आहे, हा प्रत्येक वेळा आपण थोडा थोडा परामर्श परत मूळ मुद्द्यावर याचा विचार करत असतो. त्याप्रमाणे श्रीकृष्णाला जे त्याला नेमकं दाखवायचं आहे त्या भूमिकेवरती कृष्ण स्वतः येत आहेत. विभूती योग मध्ये काय आहे तर हे सर्व जे, कारण त्याला नेमकं कशातनं दुःख झालंय, कशातनं पीडा झालेली आहे, कशामुळे तो मोहग्रस्त झाला असं म्हणतो आपण, की त्याच्या समोर जे अस्तित्व स्वरूपात असणारे जे सर्व जीव आहेत, द्रोणाचार्य आहेत आणि सर्व सैनिक वगैरे आपल्या इकडचे त्यांच्या इकडचे, हा सर्व विनाश होणार आहे. कोण जगणार आहे कोण मरणार आहे माहिती नाही. या भूमिकेमध्ये तो असताना त्याला डायरेक्ट दाखवता यायला पाहिजे ना. विभूती योगाचं महत्व काय आहे ज्ञानेश्वरी मधलं हे पण आपल्याला कळलं पाहिजे कुठेतरी. हे का सांगितलं, कारण आपल्याला सद्गुरू सांगतात तेव्हा काय सांगत असतात की तुमच्या समोर जे सर्व आहे ते त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ईश्वर बघा असं सांगतंय. आणि इथं त्याला तेच सांगायचंय, पण डायरेक्ट समोर माणसं मारायची वेळ बघा. आपल्याला नुसतंच बघायचंय, मारायचं नाहीये कोणाला. हा दोन याच्यात फरक आहे. म्हणून ती भूमिका का अशी आहे हे कळलं पाहिजे. आपल्याला का विश्वरूप दर्शन किंवा स्वरूपाचं दर्शन का होत नाही, आत्मज्ञान का होत नाही, कारण त्या जाणीवेपर्यंत आपण पोहोचत नाही. कुठेतरी आपण मरणार आहोत, पण मरणाचं स्मरण आपल्या पण आणि दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याचा आपण विचार करण्यापेक्षा आपलाच करावा. म्हणून रामदास स्वामींनी मरणाचे स्मरण असावे असं एक वाक्य टाकलं. बरोबर आहे. पण त्याच्यात घेताना दोन्ही गोष्टी आहेत. आपले मरणाचं स्मरण ठेवायला पाहिजे आणि समोरची व्यक्ती सुद्धा नाश पावणार आहे, अगदी जड वस्तू पण आणि जीव वस्तू पण, हे कळलं पाहिजे. पण जिवंत काय राहणार आहे, अमर काय राहणार आहे हे त्यातनं कळलं पाहिजे. म्हणजे आपल्यातलाही आत्मज्ञान व्हायला पाहिजे आणि विश्वातलं पण स्वरूप, विश्वस्वरूप विश्वात्म्याचे ज्ञान व्हायला पाहिजे. आणि आत्म्याला आणि विश्वात्म्याला दोघांनाही एका वेगवेगळ्या जाणीवेत आणणारा तरी जे परब्रह्म आहे ते अजूनच वेगळं राहतं. पण त्याच्यामुळे ह्या तीन जाणीवा आपल्याला जशा विश्वातीत, विश्वात्मा आणि आत्मा जसा आहे तसाच विश्वातीताची शक्ती स्वरूपी, जिचा आता हा नवरात्र उत्सव सुरू आहे, ती परा अवस्थेमध्ये आहे लक्षात ठेवा. आणि आपण जिची पूजा करतो ती अपरेमधली आहे लक्षात घ्या. म्हणून तिचं अपरेमधलं कार्य जसं आहे ते कार्य आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे खरी लक्ष्मी जी आहे ती जोगेश्वरीची आहे का, अध्यात्माच्या दृष्टीने म्हणाल तर ती अपरेमधली लक्ष्मी ती खरी पहा नाही. खूप वेगळी भूमिका येते. जसं माझ्यामध्ये आत्मा आहे पण मी विश्वातीत, विश्वात्मा आहे का, मी विश्वातीत आहे का, नाही.
म्हणजे माझ्यातला आत्मा म्हणजे हा कुठेतरी वेगळ्या जाणीवेमध्ये असणारी जीवात्म्याची भूमिका तयार होते आणि ती त्या मूळ आत्म्यापासून विलग झालेली असल्यामुळे जीवात्म्याच्या जाणीवेमध्ये जाते. त्याच पद्धतीमध्ये म्हणजे काय झालं, आपला आत्मा वेगळ्या रीतीने कार्य करतोय, मूळ जाणीवेपासून वेगळा झाला म्हणून तो अपरेट झाला, म्हणून तो मायेत गेला. लक्षात आलं. तसंच विश्वातीता म्हणजे मूळ पराशक्ती जी आहे ती पराशक्ती मूळ जाणीवेपासून ईश्वराच्याच कार्यासाठी तिच्यातून बाहेर पडलेली आहे, पण मूळ जाणीव ईश्वरापासून वेगळी झालेली आहे म्हणून ती आपण आली. लक्षात ठेवा. म्हणून या कार्यपद्धतीच्या जाणीवेतनं आपल्याला संपूर्ण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आता कसं होतं, मनाला हे समजतं, पटतंही, पण अनुभूतीत येत नाही. प्रश्न जो येतो ना तो सगळा तिथंच येतोय. म्हणजे आत्मज्ञानाच्या जाणीवेत जाता यायला पाहिजे, विश्वात्म्याच्या जाणीवेत जाता यायला पाहिजे. यासाठी त्या मनाला पटलं जरी असलं तरी मनाला त्याची जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीला ते पटलेलं नसतं. लक्षात घ्या. आता हा वेगळा शब्द जरा आला, इच्छाशक्ती. कारण आपली इच्छा काय जीवात्म्याची, ईश्वर प्राप्तीची आहे का? म्हणजे आपली इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते, जी मनाला मागे खेचते. मनाला ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे, ज्ञानाची कमतरता नाहीये, मला सगळं कळलेलं आहे. कुठल्या भूमिकेत मला सगळं कळलेलं जे अहंकाराने नाही म्हणते मी, मला सांगायचं हेतू काय, आता ते पर्वतीकडे जाऊन आले 4 दिवस, तुम्ही जाऊन आलात, शिबिर के सर्व ज्ञान झालेलं आहे, नो प्रॉब्लेम. मग आत्मज्ञान का होत नाही हा प्रश्न निर्माण होतो. बरोबर आहे की नाही? मोठे मोठे पंडित आहेत, विद्वान आहेत, ज्यांना काही ज्ञान नसतं का? असतं की सर्व ज्ञान असतं. आता यांनी श्रीसूक्त म्हटलं, तेवढं ज्ञान आहे त्याच्यामध्ये भरलेलं, पण ते ज्ञान आहे ते विज्ञानात येत नाहीये. आणि माझा विज्ञानमय पुरुष तयार व्हायला पाहिजे, ही ती जाणीव तयार व्हायला पाहिजे. फरक पडला ना. कारण काय होते की मला त्या देवीचं स्वरूप त्या म्हणजे ह्या प्रत्येक स्टेजवरतीच तसं म्हणाले. आता देवीचं आलं म्हणून देवीचं म्हणलं, पण परब्रह्माचं स्वरूप ज्या इच्छेच्या जाणीवेतनं प्राप्त करण्याची आत्मशोधाची शक्ती म्हटली त्याला. त्या आत्मशोधाच्या शक्तीचा म्हणजे आपल्या ध्येयाशी ते निगडीत व्हायला पाहिजे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. मग माझी बुद्धी तिच्या जाणीवेत सतत फिरली पाहिजे. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. म्हणजे हा मनाशी संबंध आला. श्रद्धा कुठे आहे? मनात आली. म्हणजे बुद्धीची आणि मनाची श्रद्धा या एकाच जाणीवेत जेव्हा येणार आहे तेव्हा संकल्प ही तोच आहे, विकल्प नाही. असला विकल्प तोही सत्याला धरूनच आहे, ध्येयाला धरूनच आहे. म्हणजे संकल्प विकल्प रहित एकच ध्येय. या भूमिकेपर्यंत जेव्हा ती आपली इच्छाशक्ती पोचते तेव्हा मग आत्मज्ञान व्हायला लागतं. तेव्हा आपलाच आत्मा आपल्याशी बोलतो. आपलाच आत्मा आपल्याशी बोलायला लागतो. याला या स्तरापर्यंत आपली इच्छाशक्ती ताणता यायला पाहिजे. मग तुम्ही त्याच्यासाठी काहीही वापरा, रडा, वाचन करा, श्रवण मनन चिंतन जे काही असेल निधिध्यासनापासून. निधिध्यास म्हणजेच आत्मा बोलायला लागलाय, लक्षात ठेवा.
आहे की नाही? निधिध्यास म्हणजे आत्मा बोलायला लागतोय की हे ईश्वर आहे, हे ईश्वराला असं बघ, हे याला असं बघ, आतून अशा प्रकारे चाल, अशा प्रकारे ध्यान कर, आतून सांगावं लागत नाही, कॉम्प्रोमाइज नाही. वैराग्य ऑटोमॅटिक यायला लागलेलं आहे. आता मी वैराग्य करतोय असं म्हणून नाही, आपोआप ते उपास घडायला लागतात नवरात्रीचे, आहे की नाही? आणि ते चांगलंच आहे, बळे करायला काही हरकत नाहीये. म्हणजे ती सगुण उपासनेच्या जाणीवेतल्या त्या गोष्टी, त्याचा अवहेर करण्याचं काही कारण नाहीये. त्या करा, शक्य आहे ते जरूर करावं, पण आपली तब्येत सांभाळून वगैरे करा, नक्की करा, काही प्रश्न नाहीये. माझ्या कारखान्यामध्ये एक कामगार होता, अमोल त्याचं नाव होतं. त्याचा छोटाच होता, त्याच्यापेक्षाही लहान असेल, तो गरीब होता, परंतु तो मुलगा कायम नवरात्राच्या दिवशी उपास 9 दिवस आणि पायात काहीही न घालता आमच्या कारखान्यामध्ये काम करायचं. कायमच काम करायचा, पण त्या नवरात्रामध्ये अशा आणि कुठेही हुकचू नाही. साईटवर जायचं, साईटवर जायचं. आता तुम्ही पाहता हे दिवस कसे असतात, पावसा पाण्याचे असतात, सर्व असतं सर्व. आणि साईटवरती तर कशा प्रकारच्या कामं असतात, कन्स्ट्रक्शन साईट्स तुम्ही पाहिले असतील, खेळे पडलेले, वाळू पडलेले आहेत, सगळं असतं. त्याच्यामध्ये पण तो काम करायला. आणि आमच्या कारखान्यात स्वतः काही बर असते, हे असतं, ते असतं, सगळंच असते की तिथे, काय नसतं, पण तरीही तो ते सर्व करायचा. म्हणजे ही एक, भले त्याला काय लेवलचं ज्ञान होतं, फॉरगेट अबाउट इट, पण जे तप तो जे करत होता त्याचं पुण्य त्याला कुठल्या तरी त्याच्या जन्मामध्ये मिळणार आहेच नक्की. पण प्रश्न काय येतो, ज्ञान नसल्यामुळे तो ज्या भूमिकेतनं ते करतो आहे ती भूमिका नक्की व्यावहारिकच असणार आहे. आलं लक्षात? कारण त्याला अपेक्षित काय असतं, मी देवीचं केलं मला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व मिळणार आहे, ही अपेक्षा आली आहे. नाही असं नाही, अर्थार्थी असायला म्हटलं. ते अर्थार्थी भक्त आहेत, पण तेही ईश्वराचेच भक्त आहेत, लक्षात ठेवा. परंतु त्या अर्थार्थीची जी जाणीव आहे ती प्रारब्ध संचित क्रियमाणाशी जोडलेली असल्यामुळे त्याला त्याचा जे काही तप चाललं आहे, जे काही त्याची साधना चालू असेल त्या भूमिकेतनं, त्याचं फळ लागलीच मिळेलच असं नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे कन्सिस्टन्सी राहत नाही. म्हणजे 2-3 वर्ष नियम म्हणून करेलही समजा, परंतु ते झाल्यानंतर काय होत होतं, 1-6 महिने झाले, 1-4 महिने 2-3 महिने गेले याच्यातनं, त्या याच्यातनं बाहेर आला की काय परिस्थितीत काय बदल नाही. हो, लक्षात घ्या. कारण परिस्थितीत बदल घडवण्यासाठी जी वैयक्तिक जाणीवेची जी उत्क्रांती करावी लागते आहे, कारण व्यक्तिमत्व विकास हा पृथ्वीवरच्या नियमाप्रमाणे व्हावाच लागणार आहे. शिक्षण घ्यावंच लागणार आहे, कालानुरूप शिक्षण घ्यावंच लागणार आहे, आणि त्यासाठी योग्य त्या मार्गाने जावंच लागणार आहे. शिक्षण घेतलंच नाही 5वी पास होता, लक्षात घ्या. त्यामुळे पृथ्वीवरच्या नियमाने बांधलेला गेलेला होता. नंतर कानावरही असं आलं माझ्या की तो हळूहळू दारू पण प्यायला लागला. हे पण या घटना घडतायत. या कशामुळे घडताय? अज्ञानामुळे घडतायत. याला कारण अज्ञान. म्हणजे हा गृहस्थ, म्हणजे त्याचं ईश्वर कल्याण करो, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण एक उदाहरण म्हणून घेतलं मी तुम्हाला. लोकांना लागलीच इफेक्ट पाहिजे असतो, आणि तो इफेक्ट प्राप्त करण्यासाठी जी भौतिकतेमध्ये म्हणजे पृथ्वीवरच्या व्यवहारामधल्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मिळवण्यासाठी तडफड करतच नाही. म्हणजे एखादा मुलगा असेल, त्यांनी परीक्षेमध्ये पास व्हावं म्हणून अगदी सगळं पोथ्या पारायण सगळं करून झालं म्हणून तो पास होणार आहे का? तो पास होणार नाहीये.
लक्षात घ्या. कारण तो पास होण्यासाठी इथले जे नियम आहेत ते त्याला पूर्ण करावेच लागणार आहेत. लक्षात ठेवा, हे सत्य आहे. त्यामुळे या गोष्टीचा उपयोग अशा प्रकारे करण्यापेक्षा जे समंजस साधक होऊ इच्छितात त्यांनी काय विचार करायला पाहिजे, मी माझ्या या व्यावहारिक जीवनामध्ये ज्या जाणीवेतून जे करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे मी माझं व्यक्तिमत्व स्थापन करणारच आहे. इथल्या काय शिक्षणाच्या पद्धती आहेत. ठीक आहे, माझा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे, या परिसरामध्ये भारतामध्ये आहे असं धरून झाला, आणि भारतामधल्या ज्या काही घटनात्मक गोष्टी आहेत की तुम्हाला शिक्षणाची गरज आहे, शिक्षण घ्यावंच लागणार. कॉम्पिटिशन आहे इथल्या मुलांबरोबर, त्याला सामोरं जावंच लागणार. प्रारब्धाच्या जाणीवेप्रमाणे आपल्याला ज्या नोकऱ्या मिळणार, हातात येणार आहेत त्या घ्याव्याच लागणार. मग मी एवढा हे झालोय, इंजिनियर झालोय, डॉक्टर झालोय, काय जे काय असेल ते, आणि मग मी अशी खालच्या ग्रेडची सर्व्हिस कशी काय करू, असा पण असतो लोकांचा विचार. इंजिनियर किंवा एमई झालेले किंवा एमटेक झालेले मुलं असतात ना, त्यांना असिस्टंट इंजिनियर व्हायची इच्छा नसते, एकदम मॅनेजरच्या पोस्टवर जायची इच्छा असते. कारण त्यांचे इगो एवढे वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या अपेक्षा वाढतात. विशेषतः या लग्नाच्या बाजारात बघा काय चाललेलं आहेत की नाही, अनुभव आहेत लोकांचे. त्याच्यामुळे काय होतं की ते स्वतःला अहंकाराच्या जाणीवेतनं स्थापन करतात. तसं न करता जे मिळालं आहे त्याच्यामध्ये रस घेऊन पुढच्या वरच्या जाणीवेत जाण्यासाठी प्रयत्न करावा. अध्यात्म हे तत्वज्ञान सांगतो, तुला आता हे मिळालंय ना, हे तू स्वीकार, त्याच्याच इथे तुझी स्थापना कर. तू आता समजा सुपरवायझर झालेला आहेस, ठीक आहे, भले तू इंजिनियर असशील, काय जे असशील, खूप शिकलेला असशील, गोल्ड मेडलिस्ट असशील, अजून काय असशील, पण जे मिळालं आहे ते ईश्वराने दिलेलं आहे, तिथं स्वतःला स्थापन कर. स्थापन कर म्हणजे स्वतःचा एक माहोल तयार कर, तिथं त्या कामात आनंद घे आणि त्याच्यातनं पुढच्या प्रक्रियेकरता कसं जाता येईल याचा विचार कर. आणि तुझ्या जाणीवेच्या आड जे येतील व्यावहारिक दृष्ट्या त्यांचं कल्याण होऊ दे, परंतु ते तुझ्या जाणीवेच्या खूप म्हणजे मुद्दामून तुला विरोधक असतील तर विरोधकांना कापून काढायला कमी करू नको. याला स्वतःला स्थापन करणार म्हणतात. व्यवहारामध्ये कापून काढायचं म्हणजे धरायचं कापायचं असा अर्थ नाहीये त्याचा. देर आर वेज टू अवॉइड. ही मॅनेजमेंट आहे बघा, हे खूप वेगळं गणित आहे हे. आपण आपल्या आयुष्य जर पाहत गेलो तर आपण कुठं कुठं चुकत गेलो असतो हे पण आपल्याला कळतं, आणि आपण वरती जात गेलो असतो तेव्हा आपण कशा कशा जाणीवेतनं गेलो हे पण आपल्याला कळू शकतो. परंतु हा जो विचारांचा भाग आहे याच्यातनच ज्या चुका घडलेल्या असतात त्यातनं अनुताप तयार होतो. लक्षात घ्या. म्हणून अनुदिने अनुतापे तापलो रामदाय ही जी जाणीव आहे ही साधकाला त्याच्या पुढच्या जाणीवेत आहे. कारण हे तत्वज्ञान आपल्याला शाळेत शिकवलेलं नाहीये. म्हणून व्यवहारात कसं वागायचं हेच माहिती नाही ना. नोकरीवर गेल्यानंतर किंवा जिथं आपण सर्व्हिस करतो, जो धंदा आपण करतो तिथं कसं वागायचं हे कळलं, सांगितलंच जात नाही. आणि जे सांगितलं जातं ते फक्त स्वार्थ बुद्धीने सांगितलं जातं की तुला प्रमोशन कसं मिळेल, तुझा धंदा कसा वाढेल, तुझं प्रॉफिट कसा वाढेल, हेच सांगितलं जातं. परंतु या सर्व वाढवण्याच्या क्रियेमध्ये नैतिकतेच्या जाणीवा आणि तुझ्या जीवात्म्याचं परिवर्तन कसं घडेल हे कोणाला सांगितलं नाही आतापर्यंत. हा केवढा मोठा लॅक्यून आहे आपल्या शिक्षण क्षेत्रातला की आपली मनाची बुद्धीची उत्क्रांती होणं हे शिक्षण आहे. आणि त्या शिक्षणाला फक्त पैशाचा आणि व्यावहारिक स्टेटसचा फक्त
युक्त जोड देऊन सर्व शिक्षण पद्धतीचा आलेख काढला गेलेला आहे. परंतु अर्जुनाला कृष्णाला हे सांगायचं नव्हतं. लक्षात घ्या, कृष्णाला अर्जुनाला हे दाखवायचं होतं की हा जो तुझा संपूर्ण प्रकारचा व्यामोह तयार झालेला आहे, व्यामोहाचा डोंगरू, भ्रांतीचा सागरू, हे जे काही तुझं गणित झालेलं आहे, याच्यामधनं तुला जर त्याला बाहेर काढायचं आहे म्हणून 9व्या अध्यायापर्यंत त्याला आणलंय. आणि आता त्याला काय करायचं आहे कृष्णाला, की त्याला ऍक्च्युअली कुठं ना कुठेतरी प्रत्येक मनाला त्याच्या मनाच्या जाणीवे त्या आणायचं आहे की सर्वत्र मीच भरलेलो आहे, सर्वत्र मीच भरलेलो आहे, हे त्याच्या बुद्धीला समजून सांगण्याची आता गरज उर झालेली आहे. कारण जोपर्यंत तो त्या ज्ञानाच्या जाणीवे जात नाही तोपर्यंत त्याच्या भात्यातनं बाणच निघणार नाही. आणि त्याला तर प्रोव्होकेट करायचंय त्याला, आणि प्रोव्होकेट म्हणजे सत्य ज्ञानाकडे प्रोव्होकेट करायचंय. अशा पद्धतीने तो जेव्हा जातो तेव्हा काय होते बघा, तोची अभेद कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परी येसा बोली देईल. ज्या अभेदाने भक्ती केली जाते म्हणून मी सांगितले, तो अभेद कसा आहे हे जाणावे असा जर तुझ्या मनात ध्वनी उमटला असेल तर सांगतो ऐक. म्हणून तो जो अभेद भावे, भेद निर्मुनी हे म्हटलं जातं त्या भूमिकेतनं म्हटलंय. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. याचा जो अर्थ आहे हा 8वा श्लोक आहे ना, यांनी काय दिलं बघूया. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधः भाव समन्वितः. मी वासुदेवच सर्व जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे बघा, व माझ्यामुळे सर्व जगत कर्म करीत आहे. याप्रमाणे तत्वतः जाणून श्रद्धा, बघा त्यांनी शब्द वापरले, श्रद्धा भजन्ते म्हणले, इति मत्वा भजन्ते मां बुधः भाव समन्वितः. म्हणून याप्रमाणे तत्वतः जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन मज परमेश्वराला निरंतर भजतात. म्हणून मी नेहमी आपण असं म्हणतो, तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा, कुठल्याही, परंतु शेवटी मूळ आत्म्याच्या उपासनेपर्यंत जावंच लागणार आहे. म्हणून आपण कायम म्हणतो आता हे नवरात्र आहे, आपल्याला देवीचं वगैरे वाटतं, बरोबर, साहजिक आहे, चुकीचं, कारण समाजावरती तो प्रभाव आहे म्हणून. परंतु साधकांनी काय करायला पाहिजे, आपल्या आत्म्याच्या जाणीवेतून ईश्वराच्या शक्तीचा वेध घ्यावा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या आतमध्ये कुठल्या प्रकारच्या शक्ती बसलेल्या आहेत याचा वेध घ्यावा. मी परवा कालचा पहिला दिवस होता ना, कालच जे काव्य टाकलेलं आहे त्या काव्यामध्ये प्रत्येक दिवसाच्या तिचं स्वरूप कशा प्रकारचं आहे हे दाखवायचा, मांडण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. म्हणून देवीचं स्वरूप आत्म्याच्या जाणीवेने समजून घेतलं पाहिजे, कारण देवी स्वतंत्र नाहीच आहे, ती त्या परमेश्वरा बरोबरच आहे. आणि तुम्ही परमेश्वराला सोडून देवीची उपासना कराल तर ती काय खूप काही प्राप्त होईल असं समजण्याचं काही एक कारण नाही, लक्षात ठेवा. म्हणून ज्याची लक्ष्मी तो विष्णू बळकट धरावा असं म्हटलेलं आहे.
खूप क्लिअर आहे संतांची वाक्य ती. माझ्या मनाचं मी काही सांगत नाहीये आणि देवीला काही राग यायचं कारण नाही. बरोबर आहे की नाही? कारण ती त्याची स्वयंभू जाणीव आहे. हो, उलट तिचं जिथून ती निर्माण झालेली आहे, जी खरी ज्याची आहे, जी देवी खरी ज्याची आहे, त्याच कौतुक आहे ना. कारण ती त्याच्याशिवाय होऊ शकत नाही आणि तो तिच्याशिवाय घडवू शकत नाही. आलं का लक्षात? अशी ती जाणीव आहे एकत्रित. त्यामुळे आपण साधनाने काय करावं हा प्रश्न निर्माण होता ना. हा लोकांच्या समोर प्रश्न आहे. म्हणून शाक्त शक्तीचा प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना गधडा म्हटलंय तुकारामाने. शाक्त पंथी तो गधडा. तुकारामामध्ये शब्द आहे त्याला. म्हणून शक्तीच्या मागे लागायचं नाहीये, लक्षात ठेवा. उपासना आपल्या प्राकृतिक जीवनामध्ये तिला समजून घ्यायची ही उपासना आहे. उपासना कशाला म्हणतात? ईश्वराला समजून घ्यायचंय त्याला उपासना म्हणायचं. पण प्राप्तव्य हे आपल्याला त्या परब्रह्माचंच आहे. म्हणजे उद्या देवी समोर आली आपल्या तपाने, आपल्या साधनेमुळे, तर तिला म्हणायचं देवीला, मला ना देवी तू त्या परब्रह्माकडे घेऊन जा, त्या निरंजनाकडे घेऊन जा. एवढी आपल्यामध्ये जाणीव परफेक्ट पाहिजे आतली. आणि त्यामुळे काय होतं, तीच प्रकृती आनंद पावते आणि आपली सर्व व्यावहारिक सोय करते. परमेश्वर उगाच म्हणत नाही, जो माझी भक्ती करतो त्याच्या सर्व प्रकारच्या सोयी मी करतो, त्याला कुठे अडून देत नाही. योगक्षेमं वहाम्यहम, कृष्णाचं वाक्य आहे. किती स्पष्ट आहे हे. त्यामुळे आपण नेमकं काय जाणीवेतनं जायला पाहिजे हे कळलं पाहिजे. कारण शेवटी आता सुद्धा जे सूक्त म्हटलं, शेवटी काय आहे? ओम शांती शांती शांती. आणि ती कुठं मिळणार आहे? मृत्योर्मा अमृतमय तमसोमा ज्योतिर्गमय. इथंच मिळणार आहे शांती. त्याच्यामध्ये कुठेही देवीचा शब्द येत नाही. कारण त्याच्याकडे गेलं की ते होणार आहे सगळं. पांडुरंग काय देत नाही का? म्हणून ते पांडुरंगाचं जे कवन केलेलं आहे त्याच्यामध्ये रुक्मिणी अंग चोरून बसली असं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्याचं कारणच ते आहे, पांडुरंगासमोर लक्ष्मी ही अंग चोरून रुक्मिणीच्या स्वरूपात बसलेली आहे. कारण पांडुरंगाच्या भक्तांना नकोच आहे ना ती. किती जाणीव. काय राहिलं? कसं चाललंय बघा अध्यात्म. फार वेगळं चाललंय अध्यात्म, लक्षात घ्या. म्हणजे कुठेही कमतरता नाहीये, परंतु नेमकं कुठं हिट करायचं आहे हे कळणं महत्वाचं. औट पीठी विठ्ठल उभा. हा स्पष्टता आहे लक्षात. या भूमिकेतनं ते म्हणतायत की मी सर्व जगाचे कारण असून आम सर्वस्य प्रभो मत्तः. मी सर्व जगाचे कारण असून माझ्यापासूनच सर्व म्हणजे जगताची स्थिती, नाश, कर्म, त्याचे फळ, भोग इत्यादी यांची प्रवृत्ती होते असे जाणून ज्ञानी पुरुष अत्यंत श्रद्धेने माझे भजन करतात. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी करण्यासाठी लागणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांना देवदेवता म्हटले. ते देव नव्हे, देव म्हणजे ईश्वर नव्हे, परब्रह्म नव्हे, त्याच्या शक्ती आहेत. काही निर्मितीला शक्ती लागणार आहे, लक्षात घ्या.
मग ती कोणाची लागणार आहे हे मी मागच्या वेळेला सांगितलं तुम्हाला, टाटाचं उदाहरण देऊन काय आहे ते, बरोबर. तर त्या भूमिकेतनं आपल्याला हे कळलं पाहिजे. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदची पासून आगवा निर्वाह यांचा. तरी या सर्व जगाला अर्जुना मीच एक जन्म देणारा आहे आणि या सर्व जगाची स्थिती ही मद पासूनच होते. आणि हे जे ते काय बोलतात ना ज्ञानेश्वर महाराज, हे आपल्या हृदयापर्यंत आपल्याला पोहोचवता यायला पाहिजे, लक्षात घ्या. त्याशिवाय ईश्वर कसा कळणार आहे आपल्याला, बघा तुम्हीच विचार केला. कारण का या सर्व जगाला अर्जुना मीच एक जन्म देणार आहे. मग तेव्हा हा जेव्हा ते वाक्य बोलत आहेत ज्ञानेश्वर महाराज, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्या समोर यायला पाहिजे. त्यातला प्रत्येक जीव त्याला प्रत्येकाला ईश्वराने बनवलेला आहे. मग हा विचार आपल्या चिंतनात नको काय यायला. चिंतन म्हणजे काय, मग प्रत्येक गोष्ट समोर आणावी लागणार आहे आपल्याला. आपल्याला ज्या ज्या माहिती आहेत त्या त्या सर्व गोष्टी समोर आणायच्या आणि विचार करायचा की हे ईश्वराने कसं बनवलं असेल, हे ईश्वराने कसं बनवलं असेल. म्हणजे लक्षात येतं आणि मग आपल्याला हळूहळू कळतं की अरे वाटेत कुत्रा आला, ईश्वराने बनवलं. मग त्याला मारायचं का नाही मारायचं ते आपल्याला ठरवता येतं. लक्षात आलं. कुठलीही वस्तू आपण जेव्हा पाहतो, धरून त्याला आपण शतरंजीवर बसलो, ही निर्मिती सुद्धा जर ईश्वराची असेल तर तिचा वापर त्या जाणीवेत न व्हायला पाहिजे. हे जेव्हा आपण संस्कारातनं शिकलेलो आहोत की त्याला पाय लावू नये, त्याला हे करू नये वगैरे वगैरे, परंतु ही जाणीव मूलतः तयार जेव्हा होते तेव्हा सांगावं लागत नाही, ती सहज प्रक्रिया होते. त्या वस्तूचा मी वापर करतो, त्याच्यामुळे मी मोठा झालो म्हणून मी त्याला वंदन करतो, हे चुकीचं आहे. बघा हा फरक पडतो. आपण काय असं लोकांच्या पद्धतीमध्ये, आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये पुस्तक आहे, नंतर आपण स्कूटर वापरतो आहे, हे करतो आहे, त्या याच्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी पूजन करतो. आपण का करायचं दसऱ्याच्या दिवशी पूजन? ही भावना तयार होत नाहीये सर्वं खलु इदं ब्रह्म. आणि खरा जो सीमोल्लंघन आहे हे अशा प्रकारचं सीमोल्लंघन आहे की मी आत्म्यातनं विश्वात्म्याचं पर्यंत पोहोचतो आहे आणि विश्वात्म्यातनं विश्वातीतापर्यंत जातो आहे. गमागमस्यं गमनादिशून्यं चिद्रूप दीपं तिमिरापहारं पश्यामि ते रूपं जनांतरस्थं नमामि हंसं. पण म्हणून हे जे हंस स्वरूप आहे हे सीमोल्लंघन आहे. तुम्ही काय पुण्याच्या सीमेच्या बाहेर जा, कोथरूडच्या सीमेच्या बाहेर जा आणि कुठली तरी पानं तोडून आणून वाटा सोन्याची पानं म्हणून, ही फक्त आपटी खाणं लक्षात काय की नाही. हे असं गणित आहे. म्हणून मी पूजा जेव्हा करी प्रत्येक गोष्टीची, म्हणून घराचीही पूजा करा, वास्तूचीही पूजा करा, आपल्या वाहनांची करा, काही हरकत नाहीये. पण त्याच्यामध्ये असणारा जो भाव आहे तो भाव जर माझा तिकडे पलीकडे गेला तर पूजा करण्याचा भावातच जेव्हा फरक पडतो तेव्हा ती खरी पूजा होते. म्हणून नित्यनैमित्तिक पूजा सुद्धा आपण आता समजा घट बसवतो, बरोबर, घट बसवतो, आमच्या घरात बसवतो, त्या देवीकडे बघताना ती देवी स्वरूपिणी मला त्या परब्रह्माकडे घेऊन जाणार आहे या भूमिकेतनं जर तिची उपासना झाली तर ती जास्त आनंददायक आहे, लक्षात ठेवा. म्हणून फक्त तिला रोज एक माळ घातली, ओवाळलं, ते काय नवरात्राची आरती म्हटली की संपला विषय, असं नाहीये ते. मग तिने माझ्या घरात चांगलं करायलाच पाहिजे, ती काही बांधील नाही, लक्षात ठेवा तुम्हाला. कारण ती त्यासाठी नाहीच आहे.
ती आपल्याला तुमच्या जीवाज्ञाला आत्म्याच्या ज्ञानापर्यंत घेऊन विश्वाज्ञापर्यंत पोहोचवण्यासाठी ती कार्य करतीये. पण तिचं कार्याचं स्वरूपच निर्मितीचं, तिच्या निर्मितीचं आणि तिला दिलेल्या कार्याचं स्वरूपच हे आहे की ईश्वराच्या जाणीवेतूनच काम करायचं. आणि ईश्वराची एकच जाणीव आहे, मी ब्रह्म आहे आणि सर्व खलविदं ब्रह्म. ती तुमच्या प्रारब्धात घोटाळे घेईलच कशाला. ही साधकाची बैठक फार महत्वाची, लक्षात घ्या. विकास स्ट्रेस देतो आहे या गोष्टींवर, कारण हे आपल्याला आता पुढच्या 8-9 दिवस जे काही, कालचा एक दिवस गेला समजा नसेल आपल्याला ती जाणीव झाली, पण आजपासून उद्यापासून 9 दिवस आपण दसऱ्यापर्यंत या सीमोल्लंघनाच्या जाणीवा आतून प्रतीक्त करताय. म्हणून ध्यान करत असताना ही जाणीव माझ्यात प्रतीक्त व्हायला पाहिजे. मी कामावर जात असेल त्या कामाच्या ठिकाणी ही जाणीव माझ्यात यायला पाहिजे की सर्वम खलविदं ब्रह्म. आणि माझा जो वास आहे सतत तो त्या या जाणीवेचा आहे. या जाणीवेत जर मी सतत राहिलो तर तो खरा 9 दिवसाचा उपवास करणार. म्हणून आपल्या मन बुद्धी चित्त अहंकाराला अंतरंग चतुष्टयाला ईश्वराच्या जाणीवेचा सतत गंध घ्यायला पाहिजे. हे असं घडित आहे बघा. आणि हे करणं म्हणजे साधना आहे. या करण्याला साधना म्हटलेलं आहे. आणि ही साधना करत जाणं हे तप आहे. जेव्हा ते कालानुरूप वाढत जातं, वर्षानुवर्ष करत जातो, तेव्हा ते तप होतं. कारण ती जाणीव सतत पेटवल्याशिवाय, ते केल्याशिवाय त्या तपाची सिद्धी होणार आहे का? तशी होणार नाहीये. ते नुसतं काहीतरी करून श्रवण मनन करून नाही होणार आहे का? असं होणार नाहीये. ते कुठेतरी आपल्या आतमध्ये त्याचा असं दाबून दाबून, ते असं म्हणतो ना आपण, ते काय जात नसेल तर ठोसून ठोसून घालावं लागतं, तसं ते आत आत शिरवावं लागणार आहे. कारण ते सूक्ष्मदर्शक यंत्रणा कशी आहे तसं आहे. इतकं ते सूक्ष्म 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 होत चाललंय. एनिवे, म्हणून ते काय म्हणतात, मी सर्व तरी या सर्व जगाला अर्जुना मीच एक जन्म देणार आहे आणि या सर्व जगाची स्थिती ही माझ्यापासूनच होते. जगाची स्थिती ही जगाची स्थिती आहे. आपण पृथ्वीवरती आहोत, पृथ्वीची स्थिती ही पृथ्वीची स्थिती आहे. मग ते पर्यावरण झाले, मग ते त्या कोणतरी मुलगी तिला कुठंतरी ते जाणवलं, मग ते अगोदरच्या लोकांनी पर्यावरण वाईट केलं, मग असं झालं तसं झालं वगैरे वगैरे, काय ते काय बोलली असेल तर तिचं तिच्यापाशी आपल्याला काय करायचं. पण ही स्थिती निर्माण करण्याची जी गोष्ट आहे ही ईश्वराने घडवलेली स्थिती आहे, लक्षात ठेवा. कारण त्या लोकांना तशी बुद्धी देणारा तोच आहे. म्हणून कलियुगाच्या कार्याच्या जाणीवा कलियुगाच्या स्थितीप्रमाणे चालणार आहे, लक्षात घ्या. हा, परंतु धर्म संरक्षणार्थ जे जे माझे धर्म पाळणारी लोक आहेत त्यांची मी काळजी घेणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य. आणि धर्मसंस्थापनार्थाय ते धर्माची स्थापना करायची. धर्माची म्हणजे हिंदू धर्माची नाही, मानव धर्माची. मानव धर्म कुठला की मानवाला ध्येय काय दिलंय, अरे तुला ईश्वराने जन्म घातला आहे तो त्याच्याकडे जाण्यासाठी. ईश्वर प्राप्ती कशी करायची हा तुझा धर्म आहे आणि त्याची संस्थापना करायची. म्हणून त्या संस्थापनेला जे जे ऑलरेडी त्या संस्थापनेत आहेत त्यांचं संरक्षण होणारच आहे.
म्हणून आपण त्या धर्माप्रमाणे आहोत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपली परिस्थिती, म्हणून सर्व जगाची स्थिती ही मदपासूनच होते. म्हणून जगाची स्थिती म्हटलेलं आहे त्यांनी, आणि वैयक्तिक स्थितीला त्यांनी या धर्माची नोंदणी केली. धर्माच्या पद्धतीने जे चालत आहे असं म्हणायचं. कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रय तरंगा जीवन ही जळ. लाटांच्या माळा म्हणजे लाटा पाठी लाटा अशा अनेक लाटा उठल्या असल्या तरी त्या सर्वांचा जन्म एका पाण्यापासूनच होतो. ते पाणीच त्यांना आधार असते व त्यातही केवळ पाणीच असते. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.